नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आताची खास बातमी. देवणी तालुक्यातील जवळगा जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार आज आपल्यासोबत या ठिकाणी हे केलेले आहेत. सर उद्धवजी तडवे सर आपल्यासोबत आहेत. उद्धवजी तवडे सर आपल्यासोबत आहेत. तवडे सर जी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहात, अशा बऱ्याचशी चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून सध्या तुम्ही जिल्हा परिषद जवळगा गटातून तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक आहात. काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जाणार? महत्त्वाचे मुद्दे रस्ते, ग्रामीण भागातल्या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा आपण पाहतोय हे रस्ते, आणि सामान्य हा ग्रामीण भागात राहणारा सारा शेतकरी वर्ग आहे, शेतमजूर वर्ग आहे. ह्याला जे सुविधा लागणारे आहेत किंवा ह्याला जी सेवा लागणारी आहे ती सेवा त्यांना लवकर मिळावी, तात्पर्याने मिळावी, हे मुद्दे घेऊन आपण जनतेच्या दरबार जाण्याची तयारी करतो आपण. बरं, तुम्ही आज समाजकार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये जी सुरुवात केली, कधीपासून तुमची राजकारणात? मी सर 1997ला वयाच्या 21व्या वर्षी गावचा सरपंच होतो. 5 वर्ष सरपंच होतो. पुन्हा नंतरचे 10 वर्ष उपसरपंच सदस्य म्हणून राहिलो. जवळजवळ 15 वर्ष आमची ग्रामपंचायत आमच्या ताब्यात होती ही सामनगरची. आणि आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतीचे कामं केले ते कामं आजपर्यंत टिकून आहेत. पण भविष्यातल्या सरपंचांनी जे केलेले कामं आहेत त्या कामाची क्वालिटी बघितली जावी. कारण अगोदर जे कामं करण्याची पद्धत होती किंवा काम करण्याची लोकांची पद ही फक्त स्वार्थासाठी नाही तर लोकसेवेसाठी जास्तीत जास्त वापर करता आला पाहिजे, वापर केला जावा, असं आम्ही या भावनेतून ते काम करत असतो. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. गेली 15-20 वर्ष झाले ह्याच कामात असो. गेली 15 वर्षापासून तुम्ही या सामाजिक कार्यामध्ये सतत सहभागी असता. आता तुम्ही जवळगा जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लढणार आहात. मागील काळामध्ये जे जिल्हा परिषदचे मेंबर होते ते जवळग्याचेच प्रॉपर होते, तर त्यांच्या माध्यमातून काही विकास झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, विकासच आहे. विकास काय झाला जनतेला माहितीच आहे. रस्ते किती झाले काय मुळात मला काय माहिती सर, जिल्हा परिषद सदस्याचे कामच काय हे तर त्यांना पहिलं कळू द्या. काय कामं करायची जिल्हा परिषद सदस्यांना? किंवा जिल्हा परिषदच्या फंडामधून जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघामध्ये रस्ते, नाले, पाण्याची व्यवस्था, गावातल्या लोकांना मिळणारा पाणी पुरवठा, व्यवस्थित पाणी प्यायला मिळावं, ह्या गोष्टीवर जास्तीत जास्त लक्ष करून सामान्य माणसाची खूप मोजकी अपेक्षा आहे हो सर आपल्याकडून. पण आपण ते तर पूर्ण केल्या पाहिजेत. आपण थोडंच काही सर्वच नाही, पण सामान्य व्यवस्था, रस्ता गावाला आहे का नाही, व्यवस्थित आहे का रस्ता, हे करणं आवश्यक आहे. तो ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते काम आहे त्याचे, आणि त्यांच्या फंडामधून ते करता येतात, ते केलं पाहिजे. आता पूर्वीच्याने केले का नाही आम्ही सांगण्यापेक्षा बघितलेलं बरं राहील साऱ्याचं. मागल्या 5 वर्षामध्ये काय झालं, त्याच्या 5 वर्षामध्ये काय झालं, हे कसं आहे. आपण कुणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जे विकास व्हायला पाहिजे होता किंवा आवश्यक होता तो झाला नाही. आता तुमचं जे गाव आहे एकदम नदीकाठचं गाव आहे. नुकतंच निसर्गाचं खूप मोठं संकट शेतकऱ्यावरती आलं होतं, आणि या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31,000 कोटी रुपयांचा आर्थिक शेतकऱ्यांना मदत केली अशी घोषणा केली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार केला. तर ते तुमच्यापर्यंत ती योजना मिळाली आहे का? सर, माझं गाव माटेगडी ही नदीकाठावर आहे, आणि लातूर जिल्ह्याला माटेगडीची एक अशी ओळख आहे की मांजरा नदीमध्ये जर काहीही पडलं तर ते माटेगडीला निघतं. कारण आमच्या गावापाशी नदी पहिलं पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, आणि आमच्या गावाच्या जवळ आल्यानंतर नदी एवढा टर्न मारते की उत्तर दक्षिण वाहते. त्यामुळं आमच्या गावाची एक जुनी ओळख ते आहे. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये हे जे शेतकऱ्याला त्याने काही देणं ही केलेत सर. मला म्हणायचे आहे, देवेंद्र फडणवीस साहेब 10 वर्षाखाली एक वरती काढले बघा, काय ते टाळा आणि हे घेऊन काढले होते. दिंडी काढली होती त्यांनी, तेव्हा म्हणत होते ते 10,000 द्या म्हणून. मग आता का बरं देऊन त्यांनी?
त्याने CM आहेत ना, गेली मागचे 2.5 वर्ष 3 वर्ष त्याने CM आहे महाराष्ट्राचे, म्हणजे त्याने सत्तेतच होते ना. आणि आता त्यांनी स्वतः येतं मग 18,000 दिले म्हणजे काही खूप मोठे उपकार केले नाही तो शेतकऱ्याकडे. सर परिस्थिती एवढी वाईट आहे शेतकऱ्याची आज की 1 एकरचं सोयाबीनचा खर्च 25,000-27,000 रुपये खर्च आहे. मग तुम्ही देताय किती? हेक्टरी 18,000 देता सर तुम्ही, एकरी नाही. हे मी एकरी सांगतोय खर्च, हेक्टरी नाही सांगत. मग ह्याच्यावर समाधानी आहे म्हणून कसं म्हणायचं? बरं आम्हाला शेतकऱ्याला त्यांनी काहीच देऊ नये, भाव वाढवून द्या ना सोयाबीनचे. तुम्ही 8,000 भाव द्या ना सोयाबीनचे, का देऊ भाव तुम्ही? नका देऊ, तुमची भीक असली. अहो हे काय तुम्ही कुणाला तर सांगताय का आम्ही देतोय, काय देतोय? ह्या देण्यामुळे तुमचं समाधान होणार का शेतकऱ्याचं? तर तुम्हाला खरोखरच देशातला शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी वाचावं वाटत असेल तर सरकारची नीती बदलली पाहिजे. पहिल्यांदा कृषी खात्यावर वेगळा अर्थसंकल्प मांडला पाहिजे, कृषीचा वेगळा अर्थसंकल्प. आणि तुम्ही जे ह्यांचे कार्यालय आहेत, ह्या कार्यालयाचे कामं काय आहेत कृषीची? किती लोकांना माहिती आहेत कृषीचे कार्यालय? वा तुम्ही शेतकऱ्याचे माती परीक्षण करा, पाणी परीक्षण करा, त्या सुविधा द्या ना शेतकऱ्याला. तुम्ही बिये चांगली पुरवा नका. अहो आज 2 नंबरचे बिये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकले जातात. ह्याला कोण जबाबदार आहे? सरकार जबाबदार नाही का? सामान्य शेतकरी जबाबदार आहे काय? ह्या साऱ्याच गोष्टी येतात सर. बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे, पण हे मदत केली आहे आणि ह्याने जे गोगावा करतात हे एवढं मोठं नाही किंवा हे खूप महत्त्वाचं नाही आहे. एकीकडं त्यांनी मदत जाहीर केली असं म्हणतायत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलो असेल किंवा लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण योजना काढली आहे, त्या माध्यमातून लाडक्या बहिणीला आम्ही महिन्याला 1,500 रुपये मदत करतो आहे. हे सगळे विषय घेऊन आज ते सत्तेत बसलेले आहेत आणि त्याच्यावरतीच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील लढवल्या जातील. ह्याचा नक्कीच फायदा होईल का? हे बघा सर, लाडक्या बहिणीला त्यांनी 1,500 दिले आणि ज्या लाडकी बहीण किंवा लाडली बहीण जी योजना आहे त्याने तिचा विधानसभेमध्ये भरपूर फायदा करून घेतला, पण तो फायदा त्यांना आज होईल असं आम्हाला नाही वाटत. कारण लोकांना कळून चुकलं की योजना जे आहेत ते फसवे आहेत किंवा तात्पुरते आहेत. मला काय म्हणजे सर, सरकार म्हणून किंवा शासन म्हणून तात्पुरत्या स्कीम देण्यापेक्षा अशा स्कीम द्या की ते कायमस्वरूपी असू द्या. हो, सामान्य माणसाला कायमस्वरूपी रोजगार मिळू द्या ना ग्रामीण भागातसुद्धा. काय हरकत आहे? तुम्ही ग्रामीण भागात छोटे छोटे उद्योगाला मदत करा. तुम्ही का करू नये? करायचं मदत तुम्हाला. हे 15,000 देण्यापेक्षा त्या लोकांना कामात लावा ना, माणसाला कामात ठेवा ना. बसून राहण्यापेक्षा मुफ्त खाण्याची सवय किंवा फुकट खाण्याची सवय हे घातक आहे. आणि यासाठी शासनानं मुफ्त देण्यापेक्षा कामाचा मोबदला म्हणून वाढवून द्यावा. त्यांना 1.5च्या ठिकाणी 3 द्यावं, आम्ही नको म्हणणार नाही, पण मोबदला म्हणून द्या. काम करायला शिकवा, काम करू द्या. बसून कोणाला तर निवडणूक आली म्हणजे लोकांना असं पैसे देण्यापेक्षा ह्या मार्गानं पैसे द्यायचं, मतदान घ्यायचं आणि पुन्हा त्याला काहीतरी वेगळंच रूप द्यायचं. असं नका करू ना, फसवू नका ना लोकांना. कारण लोक तुमच्याकडे एक शासन म्हणून तुमच्याकडे आशेनं बघतात. कारण तुम्ही करते धरते तुम्ही आहात असं सरळ समज आहे सामान्य माणसाचा, आणि ते तुमच्याकडे त्या दृष्टीनं पाहतात. पण त्यांनी पाहत असतील तर तुम्ही त्याला असं चुकीचं काय ते सांगू नका ना. शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही फसव्या कुठल्याही योजना देऊ नका. शेतकऱ्यांचा खरा विकास करायचा असेल तर त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या. असे विषय घेऊन तुम्ही आज आमच्यासोबत दिलखुलास चर्चा केलेली आहे. नागराज न्यूजच्या वतीनं तुमचं मनापासून धन्यवाद सर.